नमस्कार मंडळी, मी स्नेहानितीन कोणे तुमचे पुन्हा स्वागत करते आपला मोठे चॅनल गोष्ट आयुष्यातीलमध्ये। तर आज तर काल सांगितल्याप्रमाणे आपण हरिहरेश्वरला पोचलो, पण तुम्हाला काही जास्त अंधारामुळे दाखवता आलं नाही। तर आज जर निघते वेळी आम्ही तुम्हाला जंगल जेटी किंवा दिघी जेटी दाखवता आली तर आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करू। तर आता कंटिन्यू राहा, मी तुम्हाला आता हरिहरेश्वराचं मंदिर दाखवून देतो। चला तर निघूया आपण। आपण रात्रीचा मुक्काम या शिवांग पॅलेसमध्ये केला होता। तर आता आपण हरिहरेश्वरला पोहोचलेलो आहे, त्याच्या गेटवरती आणि गाडी पार्किंग केलेली आहे। ते गाडी पार्किंगचे 4 तासासाठी 50 रुपये। किती आहे रे? 50 रुपये। 50 रुपये किती तासासाठी? 4 तास। 4 तास। तर 4 तासासाठी 50 रुपये आपण गाडी पार्किंगसाठी दिलेलं आहे। आणि आता आपण जाऊया मंदिरामध्ये। आता मंदिरात किती वेळ लागतो किती नाही ते सांगता येत नाही, बघू आपण 4 तास होतात की त्याच्यापेक्षा जास्त होतात, कारण आपल्याला पूर्ण प्रदक्षिणा पण घालायची आहे। ही प्रदक्षिणा आपण करून मग नंतर खाली येऊ। चला तर सोबत राहा। आपण लवकर आलेलो दिसतोय, सगळे दुकानं बंद आहेत आहे ना? किती वाजले? साधारण आपण 8:30 वाजले। 8:30 वाजता आम्ही आलेलो आहे, पण दुकानं बंद दिसत आहेत। कोकण म्हणजे या भूतलावरील स्वर्गच, आणि या स्वर्गातील एक निसर्गरम्य आणि पवित्र तीर्थस्थान म्हणजे श्री क्षेत्र हरिहरेश्वर। एका बाजूला हरिहरेश्वराचे डोंगर आणि दुसऱ्या बाजूला निलाशार समुद्र किनारा। यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचं तीर्थाटन आणि पर्यटन असे दोन्ही होतात। दोन मंदिर आहेत, काळभैरवाचं आणि शंकराचं। क्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणी मुख्य मंदिर हे श्री हरिहरेश्वराचे असून गाभाऱ्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश व आदिमाया पार्वती लिंग रूपाने आहेत। श्रेष्ठ मुनी अगस्ती यांच्या तपश्चर्येने श्री हरिहरेश्वर या ठिकाणी लिंग रूपाने प्रकट झाले। दुसरे मंदिर हे काळभैरवाचे आहे। दैत्याचा वध करण्यासाठी म्हणून श्री काळभैरवाचा अवतार झाला। याच देवाच्या कृपेने पिशाच्च बाधा दूर होते। या हरिहरेश्वर मंदिराच्या समोरच ही एक तोफ आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या समोर एक शिल्प आहे, काही वीरगळ। श्री हरिहरेश्वराचे हे मंदिर बरेच जुने आहे। ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे, परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही। पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार हा सन 1723 मध्ये केल्याचे पुरावे आहेत। येथील सर्व मंदिरांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत। हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्वाचे मंदिर म्हणजे काळभैरवाचे मंदिर। याची एक आख्यायिका अशी आहे की बळीराजाकडून 3 पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले। दुसरी आख्यायिका अशी आहे की अगस्त्य मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते, तेव्हा हरिहरेश्वरातील 4 स्वयंभू लिंगांच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले।
कालभैरवाच्या बाजूस आदिमाया आदिशक्ती योगेश्वरी आहे. या ठिकाणी असलेली दर्शनाची पद्धत ही उत्तर काशीप्रमाणे. येथेही पहिल्यांदा कालभैरवाचे दर्शन घ्यावे, नंतर श्री हरिहरेश्वराचे आणि पुन्हा एकदा शेवटी कालभैरवाचे दर्शन घ्यावे. माझं नाव महेश रघुनाथ वाकणकर. मी इथल्या हरिहरेश्वर क्षेत्रातला क्षेत्रोबध्ये असं आहे, पुजारी म्हणून आहे. इथे हे कालभैरवाचं स्थान आहे, योगेश्वरी देवीचं स्थान आहे. पहिलं आपण इथे आलात की कालभैरवाचं दर्शन महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर शंकरांचं किंवा हरिहरेश्वराचं दर्शन इथे घेतलं जातं. आणि ही दक्षिण काशी आहे आणि प्रतीक अशी समजली जाते. वाराणसी काशी ही उत्तर काशी आहे आणि आपली इथे हे क्षेत्र जे हरिहरेश्वर आहे ते दक्षिण काशी म्हणून समजलं जातं. तसंच त्या स्थानावर सुद्धा कालभैरवाचं पहिलं दर्शन आहे, तसंच इथे आहे. म्हणून हा कालभैरव आणि काशीचा कालभैरव सारखा आहे. आणि ज्या कोणाला भूत प्रेत पिशाच्य बाधा, करणी बाधा, नजर बाधा असे जे काही दोष किंवा पीडा, नवग्रह पीडा कोणाला असेल किंवा पितृदोष कोणाला असेल तर त्याचं निवारण करण्याचं काम आपल्याला इथे कालभैरवाच्या स्थानाशी निवारण होतं. आणि बाजूला देवीचं स्थान आहे योगेश्वरी देवी, जी कालभैरवाच्या योगमायेने प्रगट झालेली ती देवी, म्हणून तिचं नाव योगेश्वरी देवी असं आहे. तिच्यामध्ये अंशात्मक रूप आंबेजोगाईला जी देवी आहे तिचं अंशात्मक रूप ह्या देवीमध्ये आहे. असं इथलं महत्त्वाचं कालभैरव आणि योगेश्वरीचं स्थान महत्त्व आहे. धन्यवाद. थँक्यू. हरिहरेश्वर ते सांगते. हां. मध्ये ब्रह्मा विष्णू महेश व आदिमाया पार्वती लिंग रूपाने आहेत. श्रेष्ठ मुनी अगस्ती यांच्या तपश्चर्येने श्री हरिहरेश्वर या ठिकाणी लिंग रूपाने प्रकट झाले. कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मल हे 500 मैलांचे दक्षिणोत्तर अंतर व 48 मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो.
सावित्रीला दिलेल्या वचनाप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला 12 ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात एकूण 108 तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वराचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख श्री हरिहरेश्वर महात्म्य पोथीमध्ये आहे. हरिहर नावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरूप या दोन्हींचा संगम झाला आहे. मंदिर जरी समुद्र किनाऱ्यावर असले तरी प्रदक्षिणा मार्ग डोंगरावरून व समुद्रामधून आहे. कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान म्हणजे हरिहरेश्वर. तिकडे 2 खिंड आहेत, 2 डोंगराच्या मधून खाली उतरायचं. आज पण तुला असं पण सांगितलं मोठे मोठे जाऊया. तुम्हाला मी जसं बोललेलो होतो की पूर्ण प्रदक्षिणा घालायची असेल तर पूर्ण प्रदक्षिणेचा जो मार्ग आहे हा माझ्या मागे जो डोंगर दिसतोय त्या पाठीमागून येतो आणि पाठीमागून येऊन तो हा इकडे बघा हा जो कोपरा आहे इकडनं आपण असे चालत जाऊन मग सरळ मंदिराकडे जातो. ही होते पूर्ण प्रदक्षिणा. तर ही प्रदक्षिणा आम्ही पूर्ण केली. आता तेवढा वेळ मी तुम्हाला दाखवणार तर तो व्हिडिओ जास्त मोठा होणार त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकट दाखवून दिलेला आहे.
पाणी आलं असतं इथे गेला असताच पाण्यात रिटर्न. हां तिथपर्यंत. मग भरती असल्यावर तिथून येतं पाणी. तुम्हाला जर या तीर्थक्षेत्राला भेट द्यायची असेल आणि तुम्ही जर स्वतःच्या गाडीने येत असाल तर अगोदर माणगावला यावे. माणगाववरून अवघ्या 1.5 तासाच्या अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. आणि तुम्ही जर बसने किंवा ट्रेनने येत असाल तर ट्रेनसाठी सर्वात जवळचं स्टेशन म्हणजे माणगाव स्टेशन. माणगाव स्टेशनवरून देखील तुम्ही हरिहरेश्वरला येऊ शकता आणि एसटीने देखील तुम्ही या ठिकाणापर्यंत पोहोचू शकता. मुंबई ते हरिहरेश्वर हे अंतर जवळपास 200 किलोमीटरचं आणि श्रीवर्धन ते हरिहरेश्वर हे अंतर जवळपास 5 ते 6 किलोमीटरचं. चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हरिहरेश्वरपर्यंत आपण आलो. हरिहरेश्वराचं काळभैरवाचं आणि महादेवाचं दर्शन तुम्हाला करून दिलं. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.